नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आर्यनची मात्र पूर्वाने अशी काही वरात काढली आहे ना, का त्या मंजूच्या नादाला लागलास. अरे आज तिचे डोळे आता राहतील की जातील याची सुद्धा खात्री देता येत नाहीये. तुला माहिती आहे ना सत्याची ती किती लाडकी आहे वाघमारे, तू का असं केलं असं म्हणून पूर्वा मात्र आता आर्यनला चांगली खडसावत असते. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, सत्याला आता वाघमारेंची काळजी. गणपती बाप्पासमोर हात जोडून तो आता प्रार्थना करतो आणि म्हणतो, देवा माझ्या वाघमारेंना अजिबात काही होऊ देऊ नको. जर त्यांच्या डोळ्याला काही झालं तर परत मी तुझ्या पुढे हात जोडायला येणार नाही. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आजच्या भागाच्या सुरुवातीला पूर्वा आर्यन बोलत असतात. आर्यन मात्र सांगत असतो की मी कशा पद्धतीने आता त्या मंजूला त्रास दिलाय. तिच्या डोळ्यात चांगलं लाल तिखट घालून तिची सगळी हवाच काढून टाकली. आणि दुसरीकडे पूर्वाला तो मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतो आणि पूर्वा मात्र त्याच्यावर खूपच संतापते. अरे खूप मोठी चूक केली आहेस तू, आता मात्र तुला याची शिक्षा तो सत्या देतो की नाही बघ. इकडे मात्र जयदीप सत्याला म्हणत असतो, सत्या प्लीज काहीतरी खाऊन घे. सत्या मात्र बोलतो की नाही, मला अजिबात काही खायचं प्यायचं नाही आहे जयदीप, तू तुझं खाऊन घे. जयदीप मात्र आता बोलतो, हे बघ हॉस्पिटलमध्ये आपण आहोत ना, मंजू वहिनी चांगली होणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. सत्या मात्र आता हॉस्पिटलमधल्याच गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर येतो, हात जोडतो. गणपती बाप्पा, आज मी पहिल्यांदा तुझ्याकडे आलो आहे, माझ्यावर आता अशी वेळ का आली आहे. वाघमारे रोज तुझ्या पुढे हात जोडतात, रोज तुझी प्रार्थना करतात आणि आज त्यांची काय अवस्था झाली आहे. खूप अवघड अवस्था आहे आज त्यांची. त्यांनी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे. देवा काही कर पण माझ्या वाघमारेंना सुखरूप ठेव, मला माझी वाघमारी सुखरूप हवी आहे. आणि इकडे सत्यजित मात्र गणपती बाप्पाला आता साकडं घालत असतो. तो म्हणत असतो की माझ्या वाघमारेंना जर काही झालं ना देवा, तर आयुष्यात मी कधी तुझ्या समोर येणार नाही आणि तुझ्या समोर हातही टेकवणार नाही. अक्षरशः सत्यजितच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागतात. दुसरीकडे प्रेक्षकांनो, प्रभाकर आणि घरचे सगळेच आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि इकडे मात्र मंजू म्हणते, मला काहीच दिसत नाहीये पप्पा, मी नाही तुम्हाला बघू शकत आहे. आता मात्र तुम्ही काढलेले सुंदर चित्र, तुमचं तोंड कुणालाच मला बघता नाही येते पप्पा, काय झालं माझ्यासोबत असं म्हणून मंजू मात्र कळवळत असते, विव्हळत असते. चित्रकारांना सुद्धा खूप वाईट वाटतं. हे बघ मंजू बाळा, तुझ्यासमोर कितीही संकट आले ना तरी आता तुला हे नवीन नाही आहे ना, तू खूप संकट पार केली आत्तापर्यंत आणि मला ठाम विश्वास आहे तू याही संकटावर मात करशील, पुन्हा उभी राहशील. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजूला ते काका जवळ घेऊन सांगत असतात, पप्पा तुम्ही काढलेलं स्पेशल चित्र मला किती आवडतं, मी आता ते चित्रसुद्धा बघू शकत नाही आहे. नको बाळा, तू असा धीर सोडू नको. आता मात्र जयदीप बोलतो की तुम्हाला जर काही हवं असेल तर सांगा, आम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत वहिनी, घाबरायचं काहीच कारण नाही आहे. इकडे तो मंजू वहिनींना सांगत असतो. तेवढ्यात प्रभाकर काका म्हणजेच पप्पा मात्र तिला खूप प्रेमाने समजवतात, तू नीट होशील, धीर सोडू नको. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो फुल टल्ली असतो तो म्हणजे आर्यन. इतका दारू पितो. पूर्वा बोलते, अरे तुझे सगळे प्लॅन असे विचित्र असतात ना, प्रत्येक वेळेस नवीन खड्डा खोदून ठेवतोस. तायडे तू कशाला टेन्शन घेतेस, मला सांग तुला काय टेन्शन आलंय. अरे आर्यन तू काय केलं तुला माहिती आहे का, तुला कल्पना आहे का त्या गोष्टीची. पूर्वाला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं की सत्या आणि मंजू आता या आर्यनला तर काही सोडणार नाहीये. इकडे सत्यजित देवापुढे रडत असतो. प्रभाकर काका सुद्धा आता सत्याला धीर देतात, सत्याचे डोळे पुसतात आणि ते स्वतः सुद्धा गणपती बाप्पासमोर प्रार्थना करतात, देवा माझ्या घरच्या लक्ष्मीला काही होऊ देऊ नको, तिला सुखात ठेव. आर्यनवर मात्र आता मंजू भयंकर चिडलेली असते. आता काही करून त्या आर्यनला पकडायचं, त्याला सोडायचं नाही असंच तिचं चाललेलं असतं. पूर्वा मात्र प्रेक्षकांनो खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला माहिती आहे की आता मात्र आर्यनला कोणीही सोडणार नाही आहे. दुसरीकडे आता माया पॅलेसमध्ये सपना, माया सगळे आता निघालेले असतात हॉस्पिटलमध्ये. मायाचा फोन आता चालू झालेला असतो आणि तेव्हाच जयदीप बोलतो, काय चालले मम्मी तुझं. तेव्हा माया मात्र बोलते, मंजिरी कशी आहे रे जयदीप, आम्हाला फोन करून सांगितलं सुद्धा नाही तुम्ही. जयदीप बोलतो, कशाला सांगायचं मम्मी तुला, तू काही काळजी करू नको, सगळं ठीक आहे. त्यात सपना मात्र बोलते, अरे तिच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं ना, मग कसं काय सगळं ठीक आहे. माया बोलते, अरे तिला आता कधीच दिसणार नाही आहे, ती आता नक्की आंधळी होणार आहे. जयदीप मात्र चिडतो, मम्मी अगं काय बोलतीस तू, कुठं काय बोलायचं तुला काहीच कळत नाही. अरे हो रे जयड्या, आता ती मंजिरी नेबळटे की नाही, ती आता काठी घेऊन चालणार आहे.
आता जयदीप इतका चिडतो त्या दोघींवर आणि तुमचा तोंडाचा पट्टा बंद करा आणि आता जा त्या मंजिरी वहिनीला भेटा आणि घरी जा. तेव्हा मात्र मायाला मंजूच्या रूममध्ये तो घेऊन जातो. इकडे माया आपला फोन जयदीपकडे देते. जयदीपला बोलते, हे घे आमचा फोन 5 मिनटं सांभाळ, आम्ही जाऊन भेटून येतो. तेव्हा मात्र मित्रांनो मंजिरीला ती बोलते, अगो काय झालं निबळट तुला, हां काय कारस्थान करून आलीस. इकडे मात्र मंजू उठून बसते, मम्मी तुम्ही आलात का. मंजूला आता माया काही दिसत नाही आहे. माया बोलते, अगं काय होऊन बसलं तुझं सोबत, हे काय तुझ्या डोळ्याला झाले बाई, असं नको व्हायला होतं. अगं दिसलं नाही डोळ्यांनी तर कसं होईल, देवाने तुझे डोळे जरी हिरावून घेतले तर बाई कसं होईल गं तुझं भविष्यामध्ये. सपना बोलते, मम्मी साहेब जाऊ द्या ना, डायरेक्टली आता डॉक्टरांनी असं काही सांगितलं नाही आहे ना, मग तुम्ही कशाला इथे बडबड करताय. इकडे डॉक्टरांनी मात्र अजूनही सांगितले की आंधळ वगैरे काही होणार नाही आहे, मंजूताईचे डोळे परत येणार आहेत. छे छे अजिबात नाही. माया मात्र असंच म्हणते आणि म्हणते, काय गं निबळट, आता तुला या अंधाराची सवय करून घ्यायची आहे, तुला आता कधीच दिसणार नाही आहे, शेवटी तुझं आयुष्य आता काठीटेकी झालं आहे. मम्मी आता बोलते, सपना बोलते, मम्मी तुम्ही काय बोलताय, असं नका बोलू. सपना मात्र आता इकडे सत्या भाऊजी जर तिकडे आले, त्यांनी जर चुकून ऐकलं ना तर मात्र आपलं काही खरं नाही, असं आता मम्मीला सांगत असते. ही नेबळट एखादी माझ्या आयुष्यातून जाईल ना माझ्या सत्याच्या, तेव्हा मात्र आता मला काहीतरी करता येईल. मायाची बडबड बडबड चालू असते. तेव्हा आता माया बोलते, घे गं बाई काळजी, आणि तिकडून त्या दोघी मात्र निघून जातात. बिचाऱ्या मंजूला मायाच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं. मंजूच्या डोक्यात तिला तेच असतं, तिला सगळं आठवतं. सत्यजित आता इकडे बाहेर असतो. मंजू आता हॉस्पिटलमध्ये काय काय बोलली तिला सगळे क्षण आठवतात. सत्या त्याच गोष्टीचा विचार करतो. सगळ्या आठवणी आता तो जयदीपजवळ बोलत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांना आपण पाहतोय दारू पिणाऱ्या आर्यनचा आता फोन येतो. तो मात्र विचारत असतो. सत्यजित खूप टेन्शनमध्ये येतो, त्याचा फोन का आलाय, त्याला खूपच राग येतो, तो अजिबात बोलायला तयार नाहीये. इकडे आर्यन बोलतो, बोलणार आहे काय झालं सत्या. सत्या मात्र खूप भडकतो. तो बोलतो, तुला मी सोडणार नाही आर्यन, तुला तर बघ आता कशी तुझी वाट लावणारी मी. सत्या आता इतका चिडतो ना. जयदीप मात्र बोलतो, सत्या याला तर मारायलाच पाहिजे, एवढी त्याला लाज नाही आहे, एवढं करून सुद्धा तो आपल्याला फोन करतोय आणि विचारतोय तुम्ही कसे आहात. एक दिवस मात्र आता याची वाट तर सत्या तुलाच लावायची. सत्या म्हणतो, हे बघ जयड्या, आता फक्त वाघमारेला चांगलं होऊ दे, मग मात्र या दोघांची कशी वाट लावतो बघ. सपना माया इकडं हॉस्पिटलमधून आलेली असतात. माया आता घरी आल्यावर नुसता डान्स करत असते. आता सपना मम्मीला बोलते, मम्मी काय झालं, एवढं आनंद करायला सेलिब्रेट काय झालं. ती म्हणते, ये ग तू पण डान्स कर माझ्यासोबत, आणि चक्क त्या दोघी मात्र आता डान्स करत असतात. माया बोलते की हे बघ सपने, आता मात्र सगळं आपल्या मनासारखं झालं आहे, मला खूप आनंद झाला आहे, तुला काय सांगू आता मी. माया सपनाला बोलत असते. सपना आहे ती मात्र आता एवढी काही खुश होऊ नका तुम्ही. माया बोलते, का नको हो खुश, तुला माहिती आहे का ती डोळ्याची पट्टी जेव्हा अजून निघाली ना, मग मात्र पुढे काय मज्जा येणार आहे त्या मंजिरीची बघत राहा. त्या नेबळटला एका मिनिटात मी घराच्या बाहेर काढील. माझ्या नाकावर टिचून डॅशिंग रूप घेऊन आली होती ना इकडे, मला हकलपट्टी करत होती ना, आता मात्र तिची कशी वाट लावते ना, तू पाहत राहा. दुसरीकडे आर्यन आता फोनवर बोलत असतो. सत्याला काय नको ते बोलत असतो. आता मात्र डॉक्टरांना सत्या विचारतोय, माझ्या मंजिरीला म्हणजेच माझ्या वाघमारेंना मी कधी घरी घेऊन जाऊ शकतो. आणि इकडे मात्र आता डॉक्टर म्हणतात, आत्ताच नाही, तुम्हाला आता डोळ्यावरची पट्टी काढायपर्यंत तर वाट पाहावीच लागेल. सत्यजित बोलतो, डॉक्टर प्लीज आम्हाला लवकर डिस्चार्ज द्या. डॉक्टर त्याला समजावतात, अहो असं काही नाही आहे, काही प्रॉब्लेम नसला तर नक्की तुम्ही घेऊन जा. डॉक्टर मात्र सत्यजितला समजावतात. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, आता त्यांना घरी नेल्यावर तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, ते म्हणजे त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. उपचाराची त्यांना अगदी प्रॉपर सोय घरी झाली पाहिजे. सत्या बोलतो, डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही सगळं मला जे सांगितलं मी सगळं करायला तयार आहे. सत्या मात्र आहे तो आता मंजूला बोलतो, वाघमारे घरी जायचे बरं का आपल्याला. तेव्हा मात्र इकडे सत्याने आता मंजूच्या डोक्यावर हात ठेवलाय. मंजूची आई सत्याकडे बघत असते आणि तिकडून उठून जाते. प्रेक्षकांनो, आता मात्र मालिकेमध्ये वटसावित्रीचा जो काही सण येणार आहे तेव्हा मंजूच्या डोळ्याला पट्टी आहे आणि तसंच आता सत्या तिच्यासाठी सगळं वटपौर्णिमेची पूजा, उपवास, व्रत सगळं करणार आहे. आणि ते झाल्याच्या नंतर सत्या मात्र आर्यनची अशी काही धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ना. तर मंडळी, आत्ताच तुम्ही सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.